राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या 11व्या पुण्यतिथीनिमित्त उत्तर महाराष्ट्र केसरी पवन भिंगारे मित्रमंडळाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या 11व्या पुण्यतिथीनिमित्त उत्तर महाराष्ट्र केसरी पैलवान पवन भिंगारे मित्रमंडळाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी लोकांचे प्रश्न सोडवण्याचे काम केले असल्यामुळे त्यांची लोकनेता म्हणून ओळख आहे। राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढा उभारून त्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याचे काम केले आहे। लोकांचे प्रश्न हाती घेऊन झपाट्याने सोडवण्याचे काम ते करत असल्यामुळे समाजामध्ये लोकनेता म्हणून त्यांची ओळख होती। कार्यकर्त्यांशी थेट संपर्क आणि ऋणानुबंध जोपासत आपुलकीची नाती निर्माण झाली होती। खेळाडूंना त्यांनी नेहमीच राजाश्रय मिळवून दिलाय। माझ्या कुस्ती क्षेत्राच्या करिअरमध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे मोठे योगदान आहे। याचबरोबर माझे वडील स्वर्गीय पैलवान रमण भिंगारे व स्वर्गीय माजी महापौर ज्ञानेश्वर खांडरे यांनी नेहमीच गोपीनाथ मुंडे यांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम केले असे असल्याचे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र केसरी पैलवान पवन भिंगारे यांनी व्यक्त केले। राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या 11व्या पुण्यतिथीनिमित्त उत्तर महाराष्ट्र केसरी पैलवान भिंगारे मित्रमंडळाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन संपन्न झाले। आज पुण्यतिथीनिमित्त साहेबांना जे काय अभिवादन देण्याकरता इथं उपस्थित सर्व पक्षाचे मित्रपरिवार सगळं जो काय आलाय त्यांचं मनापासून आभार आणि साहेबांना अभिवादन। माजी उपमुख्यमंत्री त्यांचं आज या ठिकाणी भगवान बाबा 11वी पुण्यतिथी मंगलगेट या ठिकाणी मंगल समाजाचं ते मंगल कार्यालय या ठिकाणी त्यांची साजरी होत आहे। त्याचप्रमाणे मुंडे साहेबांचं आणि पवन भिंगारे जवळजवळ यांचा सत्कार मला वाटतं मुंडे साहेब 2-3 वेळेस खांडे साहेब असताना केलेला आहे। ही पुण्यतिथी साजरी करतात त्यांनी आम्हाला सकाळी सांगितलं होतं की मुंडे साहेबांची आज या ठिकाणी पुण्यतिथी आहे। त्या पुण्यतिथीनिमित्त सर्व राजकीय पक्षांनी इथं येऊन मुंडे साहेबांना अभिवादन करावं म्हणून या ठिकाणी भाजपचे नेते बाबासाहेब सानप, माजी नगरसेवक सुनील भिंगारे, पवन भिंगारे, शरद मुरतुडकर, रमेश सानप साहेब, तुकाराम गायकवाड, विशाल गायकवाड, सर्वच कार्यकर्ते, इतके कार्यकर्ते नाव घेणं योग्य वाटत नाही, पण सर्वच जे प्रेमी मुंडे साहेबांचे जे प्रेमी आहेत यांना आज या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी जमलो आणि मला वाटतं याच्यानंतर माझ्यानंतर बाबासाहेबांना पूर्ण माहिती आज मुंडे यांच्या 11व्या पुण्यतिथीनिमित्त ओबीसी VJMP जनमोर्चा बारा संघाच्या वतीने मी मुंडे यांना श्रद्धांजली वाहतो। यावेळी बाबासाहेब सानप, माजी नगरसेवक सुनील भिंगारे, उत्तर महाराष्ट्र केसरी पैलवान पवन भिंगारे, रमेश सानप, पैलवान आकाश भिंगारे, शरद मुरतुडकर, फिरोज शेख, तुकाराम गायकवाड, विशाल गायकवाड, मुन्ना भिंगारदिवे, सुनील शेत्रे, ऋषी मुरतडकर, पैलवान शिरीष गायकवाड, गणेश भिंगारे, पैलवान केवल भिंगारे, गोपाल मालपानी, सागर मुरतडकर, अजय शिंदे, सनी जगधने, सनी उमा, तन्वीर पठाण, श्रीकांत वागचोरे, तन्वीर शेख, परवेश शेख, विजय कांबळे, आकाश लोखंडे आदी उपस्थित होते। बाबासाहेब सानप म्हणाले की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे संघर्षशील नेतृत्व होते। त्यांचा आदर्श आजच्या युवकांनी अंगीकारून समाजामध्ये आपण वावरत असताना समाजातील दीन दुबळ्यांचे प्रश्न हाती घेऊन सोडवण्याचे काम करावे, जेणेकरून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे ते म्हणाले। यावेळी सुनील भिंगारदेवे, सुनील शेत्रे व रमेश सानप यांनी आपले मनोगत व्यक्त केले। गोपीनाथ मुंडे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या 11व्या पुण्यतिथीनिमित्त सर्व बहुजन समाजातर्फे उपस्थित सर्व युवा वर्गातर्फे पैलवान पवन भिंगारे, आमचे स्वर्गीय मित्र रमण भिंगारे यांचं आणि गोपीनाथ मुंडे साहेबांचं एकदम पैलवानकीच्या नात्यातून ऋणानुबंध निर्माण झालेलं होतं आणि त्या ऋणानुबंधनातून मुंडे साहेबांनी रमण पैलवान यांच्या मुलांना
वेळोवेळी कुस्ती क्षेत्रामध्ये राजकीय पाठबळ देण्याचं काम केलं. उत्तर महाराष्ट्र केसरी असो, महाराष्ट्र केसरी असो किंवा अन्य पुणे मुंबई या ठिकाणी ज्या काही कुस्ती स्पर्धा झालेल्या आहेत, त्या कुस्ती स्पर्धेमध्ये नवोदित अशा पवन भिंगारे यांना मुंडे साहेबांनी वेळोवेळी मदत केली आणि आज त्याचं एक ऋण व्यक्त करण्यासाठी पवन भिंगारे यांच्या मार्फत, त्याच्या मित्र मंडळामार्फत आणि समस्त बहुजन समाजामार्फत आज स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी ही अत्यंत भावपूर्ण अशा वातावरणामध्ये आणि श्रद्धापूर्वक आज या ठिकाणी पार पडली. जे काही उपस्थित आहेत ते सुद्धा गोपीनाथ मुंडेंचे चाहते आहेत. गोपीनाथ मुंडेंच्या पिढीनंतर दुसरी जी पिढी आहे त्या दुसऱ्या पिढीकडे सुद्धा हा वारसा आपोआपच चालत आलेला आहे. गोपीनाथ मुंडेंचे जे काम आहे ते ऐकून आणि ते वाचून आजची जी नवोदित पिढी, तरुण पिढी जी आलेली आहे ती सुद्धा आज या निमित्ताने वाखाणण्यासारखं आहे की नवीन पिढीला सुद्धा त्यांनी काही वारसा आणि विचार दिलेले आहेत आणि त्या विचाराच्या अनुषंगाने, मुंडेंच्या अनुषंगाने पुढच्या पिढीला सुद्धा ते विचार उपयोगी पडतात. हे आजच्या या हजर असलेल्या सर्व समुदायाच्या उपस्थितीवरून एक प्रतीक निर्माण होतंय. अशा या लोकनेत्याला आपल्या सर्वांतर्फे आणि सर्व बहुजन समाजातर्फे मी भावपूर्ण आदरांजली, श्रद्धांजली अर्पण करतो व त्यांना पुढील जन्मी सुद्धा असाच एक वारसा देण्यात यावा अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.